टीव्ही बुलंदसेना न्यूज नेटवर्क रोखोक मराठी नंबर 1 चॅनल टीव्ही बुलंदसेना न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे। संभाजीनगर आणि जालना नगरीचा हायटेक सिटीचा विकास करण्यासाठी बुलंदसेनेने आखला मोठा प्लॅन। संघर्षाला संतोष कोल्हे यांची जोरदार वाटचाल सुरू। माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी मारली पुन्हा विकासावर जोरदार षटकार। परतूरमध्ये विकास कामं सुरू। जालना लोकसभेचे नेते संतोष कोल्हे यांनी केला काल जालना आणि परतूर विभागामध्ये दौरा। कालचा दिवस पहिलाच होता, आजचा दिवस मात्र ग्रामीणमध्येच आहे। संघर्षात संतोष कोल्हे यांचे शरद युवा नेते शरद जोशी यांनी रामनगर येथे केलं स्वागत। डॉक्टर संजय लाखे पाटील मराठा नेते व काँग्रेस प्रदेशचे नेते यांनी मात्र मराठा आरक्षणाबद्दल शिंदे सरकारवर जोरदार टीका केली। ते म्हणाले की 10% मराठा आरक्षण टिकणार नाही, याच्याकरता मोदी सरकारने पुढे आलं पाहिजे। टीव्हीवर दिली माहिती। कन्नड सोयगावचे नेते संजय जाधव यांनी केले वाढदिवसानिमित्त क्रिकेटचं उद्घाटन। तर समर्थकांनी केले वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम। कन्नड मतदारसंघात चर्चा। स्वाभिमानीचे जालन्याचे जिल्हा प्रमुख साईनाथ चिन्नादोरे म्हणतात की संघर्षात संतोष कोल्हे यांची संघर्षाची शक्ती खूप आहे आणि ते जालन्यातून खासदार होऊ शकतात। आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत। राजू शेट्टी यांचाही त्यांना पाठिंबा आहे। जालना लोकसभेचे नेते संतोष कोल्हे यांची हॉटेल रायगड या ठिकाणी भेट। या निमित्त